आणि आता जे बेगिंग करतात, टाळ्या वाजवतात, तर त्यांचा तुम्ही ब्रेन वॉश नाही करत का? बेगिंग आणि सेक्स वर्क जे करतात, आता आपण त्या विषयावरती बोलण्याआधी मी एक सांगेल की हे करण्यामागचं आपण कारण कधीही जाणून घ्या. आपण फक्त आपल्याला दिसतं की हे लोक बेगिंग करतात, सेक्स वर्क करतात, पण कोणीही जाऊन त्या लोकांशी बोलत नाही किंवा आमच्या लोकांशी येऊन विचारत नाही की बाबा तुम्ही हे का करता. एक तरी सरकार आपल्याला प्लॅटफॉर्म्स देत नाही, आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज नाहीये आणि जिथे मिळतात तिथे डिस्क्रिमिनेशन होतं अनेक ठिकाणी. तर एखाद्या व्यक्तीला जर काम करायचं आहे तर तिथे आजूबाजूचं सराउंडिंग पण व्यवस्थित पाहिजे, तेवढं जेंडर सेन्सिटायझेशन तिथं असणं गरजेचं आहे. त्या लोकांना LGBTQI समुदाय किंवा आपण एक ट्रान्सजेंडर व्यक्तीबाबत आता बोलत आहोत, कारण ट्रान्सजेंडर कम्युनिटीज मोस्टली बेगिंग आणि सेक्स वर्क मध्ये आहे. तर ट्रान्सजेंडर व्यक्तीबाबत त्यांना माहिती असणं गरजेचं आहे आणि ते लोकही थोडेसे तेवढे समावेशक असणे गरजेचे आहे. आणि असं जर सराउंडिंग असेल तर कोणीही काम करेल.